अशा कुठल्या 3-4 गोष्टी आहेत, ज्या तुम्ही आम्हाला सगळ्यांना सांगाल, की या तुम्ही तात्काळ बदला छान जगण्यासाठी? हो, हो. सर्वात अगोदर ना, येणाऱ्या काळात मनावरती ताबा हवा. ताबा म्हणजे कसं आहे, की क्रोध, राग, कुठेतरी त्याला एक चांगली दिशा द्या. हां, राग तुमच्या कंट्रोलच्या बाहेर गेला, त्याच्यामुळे दुसऱ्यालाही त्रास होतोय, तुम्हालाही जास्त त्रास होतोय. दुसऱ्या व्यक्तीपेक्षा तुम्हाला जास्त त्रास होणार. म्हणजे शरीरात जितके तुमचे पेशी आहेत ना, बॉडी सेल्स सगळे कंपन होतात त्याच्यामध्ये आणि निगेटिव्ह हॉर्मोन्स पूर्ण सिक्रेट होतात पुन्हा त्याच्यामुळे. हं. तर आपण जेव्हा क्रोध, कंट्रोल किंवा एक दिशा देतो, त्याच्यावेळेस आपण सुखी होतो, आपण आनंदी होतो आणि दुसरा व्यक्ती आनंदित होतो. तर सगळ्यात महत्त्वाचं की आपण आपल्या क्रोधाला, रागाला कंट्रोल करावं, एक दिशा द्यावी. दुसरी गोष्ट अशी की तुम्ही स्वतःसाठी वेळ काढावा प्रत्येकाने, की 10 मिनिटं ध्यान करावं, कोणतेही ध्यान करावं किंवा संबोध ध्यान आपण शिकवत असतो. हं. ध्यान तुम्हाला कंपल्सरी करायचं आहे. प्रत्येकानेच. स्वतःच्या कल्याणासाठी ध्यान ध्यान करायचं आहे. करायचंय. ईश्वर प्राप्तीसाठी नाही म्हणत आहे मी. काहीतरी तुम्हाला एक मिस्टिकल काहीतरी अद्भुत गोष्ट, चमत्कारिक गोष्ट प्राप्त करायचं आहे तसं हं. नाही. अध्यात्म तसे काही मन चमत्कार आणि हो, शरीरासाठीच. मन आणि शरीरासाठी, तुमच्या स्वतःच्या कल्याणासाठी. हं, हं. चमत्कार तसे नाही घडत आध्यात्मिक क्षेत्रात. जे होतं तुमच्या हाताने तुम्हाला करता येईल तिथूनच सगळे चमत्कार घडत असतात. तो स्वतःला वेळ द्यावी हं. आणि तुम्ही पहा एक्सपेरिमेंट करूनच. 1 महिना 30 दिवस तरी करून पहा तुम्ही. हे तुम्ही पहाच, की 10 मिनिटं फक्त मला काही जरी झालं, ह्या वेळेस मी जाऊन बसते. डोळे बंद करून तो अनुभव तुम्ही जागेवरतीच पहा, की कसं वाटतं. आश्रमात फक्त तुम्ही एक फेरफटका घेतला इथे तुम्ही फिरून आलात, तुम्हाला किती हो. प्रसन्न आणि छान वाटतं. तसंच तुम्ही ध्यान कराल, तर मग आश्रमात जी सूक्ष्म ऊर्जा आहे, त्याचा अनुभव तुम्हाला सरळ-सरळ पाहायला मिळतो. तसं प्रत्येकाने थोड्या वेळ बसून ध्यान करावं. तिसरी गोष्ट जसं मगाशी म्हटलं युवा पिढीसाठी संगत, हं. की प्रत्येक व्यक्तीला गरजेचं आहे, की जिथे चांगल्या विचारांची देवाण होते, हं. बौद्धिक स्तरावरती सुद्धा, सामाजिक स्तरावरती सुद्धा, अशा लोकांबरोबर बसावं. तुम्हाला असं वाटलं, की हा व्यक्ती माझ्याबरोबर याचं गणित बसत नाहीये. मी काहीतरी वेगळंच बोलते आणि हा वेगळंच बोलतोय. मग हळू-हळू तिकडून काढता पाय बाजूला आहे, आणि बाजूला. बाजूला हवं तिथून, की बाबा आता मला ह्या व्यक्तीबरोबर जमत नाहीये, की हा माझ्यासाठी नाहीये. कोणी असू शकतो. तो व्यक्ती वाईट आहे का? तर नाही. विषय काय आहे मुद्दा इथे, की माझं नाही जमत आहे. हं. तो व्यक्ती म्हणजे सगळ्यात बेस्ट असू शकतो जगामध्ये. हं. पण माझं नाही जमत आहे. हं. म्हणून मी थोडंसं वेगळं घेते स्वतःला. असं तुम्ही स्वतःला अशा लोकांपासून वेगळं ठेवा, जिथे तुम्हाला असं वाटतंय, की बाबा ह्यांच्यामुळे माझं काही ग्रोथ होत नाही, कल्याण होत नाही, उन्नती होत नाही. हं. कारण की मला माझ्या जीवनात काहीतरी प्राप्त करायचं आहे. तर अशाप्रमाणे तुम्ही स्वतःला पहा. बरोबर? हो. आणि चौथी गोष्ट मगाशी सांगितली, की सेवा करावी हो. प्रत्येकाने. की सेवा करा आणि त्याच्यामुळे तुमच्या जीवनात काहीतरी काही बदल घडून येतील. लगेच पाहायला मिळतील. या सगळ्या 4ही गोष्टी तुम्ही जसं विचारलत मला, या 4ही गोष्टी तुम्ही पहा. तुम्हाला समोरासमोर दिसेल याचा परिणाम दिसेल. एक एक समाधान आहे, सोल्युशन आहे. होतं काय, की आपण तयार असतो कंप्लेंट करण्यासाठी, हे माझं हं. काम झालं नाही. हं. पण आपण ह्याच्यावरती विचार करत नाही, की डॉक्टरांनी मला औषध दिली होती, मी खाल्ली नाही. हं. आता हे 4 गोष्टीमध्ये उपाय हा आहेत. उपाय आहेत, की तुम्हाला सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्री घ्यायचे आहेत. तापाच्या तापाच्या गोळ्यांसारखे. गोळ्यासारखं. बरोबर. या 4 गोष्टी तुम्ही रोज करा. बघा हं. तुम्ही कसं तुम्ही असं होऊ शकतच नाही, की तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही. पॉसिबलच नाहीये. बरोबर तुम्ही करून पहा. तुम्ही आहे. स्वतःच एक्सपेरिमेंट करा. मग अगदी. तुम्ही सांगाल, की डॉक्टर मला बरं वाटतंय.